महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ। सत्तेत होते तेव्हा दाम आणि सत्ता गेली तेव्हा राम, सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे हिंदुत्व आहे का? ठाकरेंच्या आंदोलनावरून शिंदेंचा हल्लाबोल। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले, पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीला मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर। आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टूवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। शिवसेना उबाठाची नागपुरात होणार रामरक्षा महाआरती। 18 जुलैच्या रामरक्षा महाआरतीला ठाकरे उपस्थित राहणार। भारत शेतीमुळे नव्हे तर स्टार्टअपमुळे सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता। मंत्री मंगल प्रभात लोढांचं अजब तरकट, तर टीकेनंतर लोढांचं घुमजाव। नाशिक महापालिकेत 150 ते 200 कोटींच्या स्टाररेट घोटाळ्याचे आरोप। रस्त्यांची अर्धवट कामं करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी स्टार रेटच्या नावाखाली कोट्यवधींची खैरात। शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। रुग्णालयातील महिला कर्मचारी डॉक्टरांना मारहाण करणं भोलं। राज्यात भेसळयुक्त दुधाचा महापूर। एफडीए कडून महिनाभरात 20,000 लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध नष्ट। दूध माफियांवर मोठी कारवाई। अंधेरीत बेस्टच्या बसचा भीषण अपघात। ब्रेक फेल झालेल्या बसची 14 वाहनांना धडक। जखमींना रुग्णालयात उपचार सुरू। राज्यात अन्न आणि औषध प्रशासनानं दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि हॉटेल तपासणी संदर्भात कारवाई केली आहे। दहिसरमध्ये दूध टॅम्परिंग प्रकरणात एका आरोपीला अटकही झाली आहे। 470 लिटर दूध नष्ट केलं गेलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी 446 किलो पावडर, 3,484 लिटर मिश्रित दूध जप्त केलं आणि या दोन्ही डेअरींचे परवाने तत्काळ निलंबित केले गेले। संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेलेत आणि राज्यभर 36 हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी केली गेली आहे। नियमभंग करणाऱ्या 10 आस्थापनांना सुधारणा नोटिसा दिलेल्या आहेत, तर प्रतिबंधित अन्न पदार्थांवरच्या कारवाईत सुमारे 79.54 लाख रुपयांचा साठा जप्त केला गेला। या कारवाईमध्ये 4 FIR दाखल केलेले आहेत, 10 जणांना अटक केली आहे। लोणावळ्यातनं बातमी आहे, इथं पूर ओसरलाय तरीही हुडको कॉलनीमध्ये नागरिकांच्या बसचं संकट अजूनही संपलेलं नाहीये। कारण मुसळधार पावसामुळे अनेक घरात तब्बल 5 फूट पाणी शिरलंय आणि घराघरात चिखल आणि गाळाचा थर साचलाय। नागरिक घराची साफसफाई करतायत। भिंती, फर्निचर आणि विद्युत उपकरणांचं मोठं नुकसान झालंय। टीव्ही, फ्रीज, अन्नधान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे ही पुराच्या पाण्यामध्ये खराब झाली आहेत। नागरिक प्रशासनाकडून तातडीची मदत, पंचनामे आणि नुकसान भरपाईचीही मागणी करतायत। मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोणावळेकरांची अक्षरशः दैना उडून दिलेली आहे।
खरं तर या हुडको कॉलनीमध्ये मी आता थांबलेलो आहे आणि या हुडको कॉलनीमध्ये जवळपास 5.5 फूट जे पाणी आहे ते घरात होतं आणि त्यामुळे घरातील जे सगळे सामान जे आहे ते खराब झालेलं आहे आणि या लोणावळेकरांचा जो संसार आहे तो पूर्णपणे आता रस्त्यावर आलेला आहे। खरं तर घरात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चिखल आणि गाळ हे सगळं साचलेलं आहे आणि आता जे पाणी आहे ते ओसरलेलं आहे, परंतु आता या घराची सगळे साफसफाईचं काम जे आहे ते येथील घरातील मंडळी जे आहे ते करत आहेत। संपूर्ण जे किचनचं सामान आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे, फ्रीज जो आहे तो पूर्णपणे आडवा झालेला आहे। एकूणच आपण जर संपूर्ण घराची परिस्थिती बघितली तर अत्यंत वाईट आहे। घरात काय बनवायचं काय खायचं अन्नही पूर्ण खराब झालेलं आहे आणि अशातच लोणावळेकर संपूर्णपणे आता या त्रासाला कंटाळले आहेत। दयनीय अवस्था संपूर्ण हुडको कॉलनीमधील नागरिकांची झालेली आणि प्रशासनाला आता ते मदतीची आर्त हाक मारतानाच दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा। आपण पुढची बातमी पाहतोय, राजकीय वर्तुळातनं आहे। फडणवीसांनी आता हिंदी भाषेमध्ये इशारा दिला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांना शेलक्या भाषेत सुनावलंय। राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे आसू ओढले आणि तसं करताना त्यांची मिमिक्री सुद्धा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंवर टीका केली आणि त्यांनाही सुनावलंय। पाहूया। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो, कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिष जी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। दरम्यान मिसिंग लिंकवर बोललो तर महाराष्ट्राचा अपमान कसा, असा खडा सवाल राज ठाकरेंनी केला आणि यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय आपण तेही पाहूया। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते? इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय। मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू, काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं, म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। बघा, राम मंदिरामध्ये दानपेटीच्या लुटीवरनं आता राजकारण चांगलंच